नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा जरा विचार करत असतो आणि त्याच वेळेला तो ईश्वरीला कॉल लावून म्हणतो, "हां मिस इंदोर, माझं जरा तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे. जरा प्लीज इकडे ये." त्यावेळेला मग ईश्वरी फोन ठेवते आणि अर्णव ईश्वरी येण्याची वाट पाहत असतो. त्यावेळेला ईश्वरी ही हळूहळूच अर्णवकडे येते आणि ती विचार करते की अर्णव सरांचं माझ्याकडे आज काय महत्त्वाचं काम असेल, त्यांना काय बोलायचं असेल असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता येत असतो आणि ती घाबरलेली असते. आणि त्याच वेळेला आता अर्णवला ती बघतच राहिलेली असते आणि अर्णव हा अशा प्रकारे तिची वाट पाहत आहे हे पाहून ती जरा नर्वस होते. परंतु नंतर ती दरवाजा वाजवते आणि तिचा नेहमीसारखा मूड व्यवस्थित करत म्हणते की "सर येऊ का आत?" आणि अगदी आनंदाने त्याला हाक मारते. त्यावेळेला तो म्हणतो की "हो, ये आतमध्ये." आणि मग ईश्वरी आतमध्ये आल्याबरोबर ती म्हणते की "अर्णव सर, मला आज कळतच नाही आहे, म्हणजे आज तुम्हाला ऑफिसला नाही जायचं आहे का? आज चक्क तुम्ही ऑफिसला जायच्या आधी तुमचं माझ्याकडे महत्त्वाचं काम निघालं की तुम्ही मला असं अर्जंटली बोलावून घेतलं आहेत. आणि सर मला सांगा की तुमच्या जिममध्ये कॅलरी कमी बर्न झाल्यात का? की तुम्हाला माझ्याबरोबर आता भांडून त्या सगळ्या उरलेल्या कॅलरीज कमी करायच्यात, असं काही करायचं आहे का तुम्हाला? तर सर तुम्ही आता पहिले ऑफिसला निघून जा. माझा भांडणाचा ना अजिबात मूड नाही आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही जा, तुम्हाला उशीर होते." अशी तिची बडबड आता नॉनस्टॉप सुरूच होते. त्यावर अर्णव म्हणतो की "ईश्वरी, म्हणजे तुझं बोलून बोलून तोंड दुखत नाही का? अगं किती बोलतेस तू?" म्हणजे ती म्हणते की "नाही सर, अजिबात नाही, अजिबात माझं तोंड वगैरे काही दुखत नाही. हम तो ना बचपन से ऐसे ही है." असं म्हटल्यावर अर्णव म्हणतो की "शांत बस, आता काहीच बोलू नकोस, मी जे काही बोलतोय ते फक्त तू ऐक." तेव्हा मग ईश्वरी जराशी घाबरते की अर्णवला नेमकं काय बोलायचं असेल महत्त्वाचं. तेव्हा अर्णव म्हणतो की "आता गप्प बस आणि माझ्या प्रश्नाचं फक्त उत्तर दे. मला सांग की त्या लावण्याला व्हॅनिला आईस्क्रीम विथ फ्रेश मँगोज मला आवडतं, हे कोणी सांगितलं?" असं विचारल्यावर इथे आता ईश्वरीचं तोंडच बंद होऊन जातं. ती गप्पच उभी राहते. तर इथे आता संजय हा सुप्रियाला सांगत असतो की "अगं सुप्रिया, आपल्याला लवकरात लवकर ईश्वरी आणि राकेशच्या लग्नाबद्दल बोलून घेतलं पाहिजे. आणि तुला माहिती आहे, तू मगाशी मार्केटला गेली होतीस ना, तेव्हा राकेशजी आले होते इथे. त्यांच्याशी बोलून जरा अंदाज घेतला आहे." तेव्हा मग सुप्रिया म्हणते की "अहो प्लीज घाई करू नका, उगीचच कशाला या गोष्टी लगेच इतक्या बोललात तुम्ही." तेव्हा ते म्हणतात की "अगं अगं नाही नाही, काळजी करू नकोस, मी काही थेट त्यांच्याशी लग्नाचं नाही बोललो आहे. हो, आधी इशूची या बाबतीत आपण बोलून घ्यायचं आहे. इशूच्या मनात नेमकं काय चाललं आहे त्याचा अंदाज आपण लावायचाच आहे, त्याशिवाय आपण काही पुढे जायचं नाही आहे. आणि राकेशजींशी बोलायचं म्हटलं तर मला तरी वाटतं की त्यांच्या बाजूने काही प्रॉब्लेम नसणार आहे." त्यावेळेला मग आता सुप्रिया म्हणते की "मला तर एवढंच बघायचं आहे की तुम्ही ईश्वरीशी आधी बोला, म्हणजे आपल्याला इशूच्या मनात आधी काय आहे ना ते जाणून घेतलं पाहिजे, त्याशिवाय आपण पुढे जायचं नाही. कारण मी तर इशूशी बोलली आहे, परंतु मला तरी फक्त एवढंच जाणवलं की इशूच्या मनात त्यांच्याविषयी आदर आहे. मग पुढे काही भावना असतील असं मला वाटत नाही." त्यावर संजय म्हणतो की "अगं काय ना, या मुली आपल्याशी सरळ थेट थोडी बोलणार आहेत. त्या सरळ थोडी सांगेल की की तिला राकेशजी आवडतात वगैरे, त्यामुळे आपण काळजी करायची नाही." आणि मग ती म्हणते की "इशूला आपण विचारूया, इशूचा निर्णय घ्यायचा आपण आणि त्यानंतरच मग पुढे काय ते ठरवायचं. इशूला हे लग्न करायचं की नाही किंवा करायचं आहे, हे सगळं तिच्या मनावर आहे." त्यावेळेला मग लगेच ते म्हणतात की "हो हो, अगदी नको काळजी करूस तू, आपण ईश्वरीच्या विरोधात जाऊन काहीच करायचं नाही आहे. आज ईश्वरी आली ना की तिला मी थेट विचारतो आणि त्यानंतरच मग आपण बघूया." तेव्हा सुप्रियाचा चेहरा पडलेला असतो आणि ती नाराज असते. तेव्हा संजय विचारतात की "काय गं सुप्रिया, काय झालं? तुझा चेहरा का असा पडून गेला आहे?" तेव्हा ती विचार करते की "नाही हो, आपण ईश्वरीच्या लग्नाबद्दल बोलतोय ना, आता लग्नाची बोलणी सुरू आहेत, हळूहळू ईश्वरीचं लग्नही होईल. खरंच खूप काळजी वाटते की ती दिवस पटापट निघून जात आहेत ना." तेव्हा मात्र सुप्रियाला जे काही धगधग वाटत असते, धडधड होत असते, त्यामुळे संजय तिचा हात धरतो आणि तिला हात धरून "सगळं अगदी व्यवस्थित होणार आहे आपल्या मुलीचं," असा एक डोळ्यानेच इशारा त्यांना देतात. आणि मग दोघंही खूप आनंदात असतात. एक बाप आणि एक आई म्हणून त्यांना आपल्या लेकीबद्दलची काळजी वाटणं हे अगदीच साहजिकच असतं. नंतर आता अर्णव हा ईश्वरीला विचारतो की "सांग मला मिस इंदोर, हे सगळं आईस्क्रीमची आयडिया तूच लावण्याला दिलीस ना? तूच सांगितलंस ना तिला की मला ते आईस्क्रीम आवडतं म्हणून?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "नाही, मी असं काहीही सांगितलेलं नाही आहे." तेव्हा मग अर्णव म्हणतो की "हे बघ मिस इंदोर, तुला ना खोटं बोलता येत नाही, त्यामुळे तू उगीच
लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर, तुम्ही ना आता उगीचच काहीही बोलताय. हां, माझा सवालच कुठे येतो लावण्या मॅडमला काही सांगण्याचा. आणि तसंही लावण्या मॅडम आणि माझं इतकंसं बोलणं होत नाही. कामाशिवाय तर आम्ही एकमेकींशी बोलत पण नाही. मग हा सवालच कुठून येतो ना सांगण्याचा. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नक्की खरंच बोलते का तुम्हीच इंदोर? खरंच तू लावण्याला काही सांगितलं नाही. आणि तसंही लावण्याला माझी आवड निवड माहीत असण्याचा प्रश्नच येत नाही आहे. म्हणूनच मी म्हटलं की तूच सांगितलं असशील तिला. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, अजिबात नाही, मी असं काहीही त्यांना सांगितलेलं नाही आहे. सर तुम्हाला मी किती वेळा सांगू, असं ती बोलते. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की अच्छा, म्हणजे तू जे काही बोलतेस ते तू कबूल करत नाही आहेस, बरोबर. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मी कशाला सांगू हे सगळं. तेव्हा मग तो म्हणतो की कशाला म्हणजे हे तुझ्या मनालाच माहीत आहे की तू का सांगत नाही आहेस, का का सांगितलं आहेस ते. आता ती गप्प बसते, काय बोलायचं तिला काहीच कळत नाही. अर्णव सांगतो ठीक आहे, तू स्वतःच्या तोंडाने आता कबूल करत नाही आहेस तर मग एक गोष्ट मला करावी लागेल, लाईट डिटेक्टर टेस्ट. आता हे म्हटल्यावर ईश्वरी म्हणते की काय, लाईट डिटेक्टर टेस्ट म्हणजे काय करायचं आहे. तेव्हा अर्णव आता ईश्वरीचा मोबाईल हातातून घेऊन टेबलवर ठेवतो आणि तिचे दोन्ही हात घट्ट हातामध्ये घेतो. आता ईश्वरी अर्णवकडे बघतच राहते की अर्णव सर माझा हात हातात घेत आहेत आणि काय करतायत बरं. तेव्हा अर्णव तिचे हात हातात घेतो आणि हात घट्ट धरून म्हणतो की आत्ता मला सांग की हे सगळं काय आहे. तू लावण्याला सगळं स्वतःहून सांगितलेलं आहेस ना माझ्याबद्दलचं, तू सांगितलंस ना तिला हे सगळं. असं म्हटल्यावर आता अर्णवला बघून ती घाबरते आणि अर्णव म्हणतो की स्पष्ट होतं आहे मिस इंदोर की तू खोटं बोलतेस, कारण हे बघ तुझ्या हाताला घाम आला आहे. तेव्हा मग आता तू घामाघूम झाली आहेस याचा अर्थ तू माझ्याशी खोटं बोलतेस, असं तो तिला बोलतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की हातात हात काढून घाम, सर हे काय, घाम तर येणारच ना, तुमच्या मुंबईमध्ये केवढी गरमी आहे, किती गरम होत असतं, मग घाम हा येणारच आहे. तेव्हा मग अर्णव पटकन तिला बोलतो की हे बघ, वर बघ रूमची AC ऑन आहे. असं म्हटल्यावर आता ईश्वरी जराशी पुन्हा घाबरते. अर्णव म्हणतो की हे बघ, ही लाय डिटेक्टर टेस्ट आहे ना, त्यामुळे मी सगळं समजू शकतो आणि तुला खोटं नाही बोलतायत. त्यावर आता ईश्वरी म्हणते की सर आता ना तुम्ही मला लावण्या मॅडम आणि तुमच्यामध्ये उगीचच घेऊ नका. तुमचा जो काही झगडा आहे ना तर तुम्ही बघून घ्या, उगीच मला तुमच्या दोघांमध्ये तुम्ही ओढू नका. असं म्हणून ती नामानिराळी होण्याचा प्रयत्न करते आणि ईश्वरी आणि अर्णवचा हात एकमेकांच्या हातात असतो. तेव्हा लावण्या पहिले येऊन तो हात बघते आणि तिला अगदी विचित्रच वाटतं. तेव्हा मग लावण्या असा आवाज दिल्याबरोबर ईश्वरी स्वतःचा हात त्याच्या हातामधून पटकन काढून घेते, कारण तिला माहीत असतं की लावण्याचं डोकं हे कुठकुठल्या पातळीला जाऊन चालतं ते. मग आता लावण्याला लगेच तो म्हणतो की लावण्या बरं झालं तू आलीस, मी त्याच बाबतीत ॲक्च्युली बोलत होतो. तेव्हा ती बोलते की यस AR बोल ना. मग तो म्हणतो की मगाशी तू मला जे काही व्हॅनिला आईस्क्रीम विथ मँगो आणून दिलं त्या सगळ्याचं क्रेडिट तुलाच जातं. तेव्हा ती म्हणते की ओ माय गॉड थँक्यू AR. तेव्हा तो म्हणतो की वेट, माझं पूर्ण बोलून झालेलं नाही आहे. तू ते आणून दिलंस, परंतु यामागची आयडिया आणि यामागे कोणाचा हात आहे हे सगळं मला माहिती आहे. त्यामुळे मला उगीचच खोटं खोटं क्रेडिट तुला द्यायला आवडणार नाही. आणि मला म्हणजेच माझ्या आवडीनिवडी तुला माहीत असण्याचा लावण्या प्रश्नच येत नाही आहे, कारण आपण दोघं तितकंच एकमेकांना ओळखत नाही आणि तूही मला ओळखत नाहीस. अर्णव पुढे बोलतो की तुझं माझ्याशी हे जे काही वागणं आहे ना ते मला फेक वाटलं, लाईक प्लास्टिक फ्लॉवर्स. त्यामुळे हे प्लीज असं खोटं खोटं माझ्याशी वागत जाऊ नकोस. तुला माझ्या आवडीनिवडी माहीत असण्याचा हा प्रश्नच येत नाही आणि संबंधच नाही आहे काही, आणि त्याची गरजही मला वाटत नाही. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे हे जे काही रिलेशन्स असतात ना ते खोटं बोलून उभे राहत नाही. त्यामुळे खोटेपणाच्या आधारावर कुठलेही रिलेशन्स हे उभं करायला जाऊ नका, एवढंच सांगेन मी. आणि त्यामुळे कुठलंही नातं खोटेपणावर उभं राहणार नाही आणि ते जर नसेल तर सगळं वेस्ट आहे, असं बोलून तो रागाने निघून जातो. ईश्वरी अर्णव सर प्लीज ऐका माझं, असं बोलते, परंतु अर्णव भयंकर चिडलेला असतो आणि तो तिथून काही न बोलता निघून गेलेला असतो. आता इथे लावण्या गपचूप उभी असते आणि ईश्वरी तिच्याकडे घाबरतच बघते आणि स्वतःचा मोबाईल घेऊन तिकडून निघून जाते, कारण लावण्या इतकी चिडलेली असते की ईश्वरी तिला काही बोलायला जाणार तर लावण्या तिला उलट आणखी चिडणार, म्हणून ईश्वरी गपचूप निघून जाते आणि लावण्या तिथल्या तिथे उभी असते. आता काय करायचं हे लावण्याला काहीच कळत नाही आणि तिला हे जर सगळं काही घडलं आहे त्याचा भयंकर राग आलेला असतो, कारण अर्णवने तिची चोरी अगदी व्यवस्थित पकडलेली असते.
आता ईश्वरी ही खाली उतरते आणि तेवढ्यातच ती म्हणते की बाबांचा फोन, म्हणून ती फोन उचलायला जाते आणि म्हणते की हां बोला ना बाबा, काय झालं? तेव्हा मग ते म्हणतात की बाळा इशू, अगं तू कधी येणार आहेस घरी? तेव्हा ती म्हणते की बाबा अजून मला वेळ आहे, काय झालं बोला ना. तेव्हा मग तो म्हणतो की अगं तसं नाही, जरा घरी आली असतीस तर लवकर बरं झालं असतं, जरा गपशप केली असती गं. म्हणजे काय ना, मी इथे तुला भेटण्यासाठी, सगळ्यांशी गप्पा मारण्यासाठी म्हणून थोडे दिवस आलो आहे आणि पुन्हा मला जायचं आहे, कारण सगळं दुकान हे मी तिथे नंदूच्या भरोशावरच सोडून आलो आहे ना गं. म्हणून म्हणतो आहे मी की जर लवकर आली असतीस तर जरा गपशप केली असती आनंदाने. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ओके बाबा, इतकंच आहे ना, ठीक आहे, येते मी लवकर. तेव्हा मग आता ते म्हणतात की हो ये लवकर, मी पाहीन वाट तुझी. आणि हो काय ना, माझ्या मुलींशी गप्पा मारायला मला आनंदच होतो ना. त्यावर ईश्वरी म्हणते की नका काळजी करू बाबा, मी येईन. असं म्हणून आता ईश्वरी विचार करते की मला आजींशी बोलून घेतलं पाहिजे की मला लवकर जायचं आहे. परंतु ईश्वरीचा चेहरा मात्र पडलेला असतो, कारण बाबांशी बोलायचं हे ठीक, परंतु अर्णव माझ्यावर रुसला हे तिला माहीत असतं, म्हणून तिला खूप वाईट वाटत असतं. त्यावेळेला आता सुप्रिया येते आणि म्हणते की काय बोलली हो मुलगी? तेव्हा ते म्हणतात की हो बोलली आहे मला, येते मी लवकर म्हणून. त्यानंतर आता लगेच ती म्हणते की खरंच आपली इश्यू म्हणजे ना एकदम वेगळीच आहे बघा, आणि तिच्या लग्नाचा विषय आपण बोलणार आहोत हे तिला काही माहितीच नाही आहे. परंतु आपण तिच्याशी अगदी व्यवस्थित हळूपणे या सगळ्या गोष्टी बोलूया, म्हणजे तिला बरं वाटेल. आणि खरंच इश्यूच्या बाबतीत आपल्याला सगळं व्यवस्थित करायचं आहे. काही झालं तरी कुठल्याही प्रकारची कमी आपल्याला पडू द्यायची नाही आहे आणि तिच्या मनानेच जायचं आहे. ती जे म्हणेल तेच आपण ऐकायचं आहे. उगीचच तिला जर हे मनात नसेल तर आपण तिच्यावरती कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करायची नाही, असं दोघांचंही बोलणं होतं. त्यावर दुधाने अगोदर तोंड भाजलं आहे, त्यामुळे ताक पण फुंकून प्यायचं आहे आता. आणि नमूच्या बाबतीत जे काही घडलं आहे ना, ते आपल्याला इशूच्या बाबतीत अजिबात घडू द्यायचं नाही, म्हणून सगळ्या गोष्टी अगदी विचार करून घ्यायच्यात आपल्याला निर्णय, असं म्हणून दोघंही एकमत झालेलं असतं. तर इकडे लावण्य वैतागलेली असते आणि म्हणते की ओ माय गॉड, मला ना इतका राग आला आहे ना, मला खरंच खूप माझी चिडचिड होती आहे की तो AR त्या मिडल क्लास ईश्वरीशी जास्त कनेक्टेड आहे. त्याला सगळ्या गोष्टी तिच्या माहिती आहेत आणि तिला त्याच्या. परंतु सिरियसली ती मिडल क्लास ईश्वरी हिच्याशी काय स्टेटस आहे माझं? म्हणजे इतकी मी समोर असताना त्या मिडल क्लास ईश्वरीबद्दलच तो बोलतो. मला ना खरंच या गोष्टीची खूप राग आलेला आहे, खूप चिड येते मला. त्यावेळेला वल्लरी म्हणते की काय गं, काय झालं नक्की, मला जरा सांगशील? असं ती प्रेमाने बोलायला जाते. त्यावेळेला ती म्हणते की जाऊ द्या, तुम्हाला तर काही कळतच नाही, तुम्ही तर उगीचच असं म्हणून ती काहीतरी तिला बोलते, बडबडते. तेव्हा मग वल्लरी म्हणते की एक मिनिट, हे जे काही घडतंय ना त्याचा राग तू माझ्यावर काढू नकोस हां, नको माझ्यावर चिडचिड करूस तू, कळलंय? असं ती तिला ओरडते. लावण्य म्हणते की काय करू मी, होते माझी चिडचिड, काय करणार? ती मिडल क्लास ईश्वरी, तिला AR माझ्यापेक्षा जास्त भाव देतोय आणि सिरियसली तिला ARच्या सगळ्या गोष्टी माहिती आहे, प्रश्नच काय येतो? तेव्हा मग आता लगेच पुढे वल्लरी म्हणते की हो माहीत आहेत तिला, कारण ती त्याच्यासोबत जास्त वेळ असते. आपण कुठेतरी कमी पडतोय, ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? तेव्हा ती म्हणते की मामी, काय करू मी कुठे कमी पडते आहे? याला जे काही हवं आहे ते सगळं मी करते आहे, म्हणजे त्याला जसं मुलगी आवडेल असं आजींनी सांगितलं त्या सगळ्या गोष्टी मी करते, परंतु तरी काहीच होत नाही आहे. ती मिडल क्लास ईश्वरी ही यारच्या आणखी आणखी जवळ होत चालली आहे आणि मी मात्र लांब होत चालली आहे. यारला काय आवडतं काय नाही त्या मिडल क्लास मुलीला माहीत आहे, म्हणूनच मला तिचं सजेशन घ्यावं लागतं आहे. आणि आज AR तर माझ्यासमोर, म्हणजेच AR तिच्यासमोर आज माझी इन्सल्ट करत होता. सरळ त्याने सांगितलं की ही जी काही आयडिया आहे फ्लॉवर्स वगैरे आणण्याची, ती सगळी आयडिया, फ्लॉवर्स आणण्याची किंवा हे आईस्क्रीम आणण्याची, ही सगळी आयडिया ही ईश्वरीची आहे, हे सरळ त्याने मला तिच्यासमोर बोलून दाखवलं. त्या मिडल क्लास मुलीसमोर माझी इन्सल्ट करतो आणि हे सगळं मला नाही आवडत आहे. आता मी कुठे कमी पडते ना, मला तेच कळत नाही आहे, असं म्हणून ती चिडत असते. तेव्हा वल्लरी मनातच म्हणते की पत्रिका तुझी लावण्या, पत्रिका, तुला हे का लक्षात येत नाही आहे की तुझी पत्रिका ही अर्णवशी अजिबात जुळत नाही आहे? उलट त्या ईश्वरीची आणि अर्णवची पत्रिका अगदी तंतोतंत जुळती आहे. दोघांचंही अगदी लग्नसूर जुळत आहेत, त्यामुळे तर ते एकमेकांची आवडीनिवडी ओळखू शकत आहेत, त्यामुळेच तर ते दोघं एकमेकांना चांगले ओळखतात. आणि तुझी पत्रिका आपण झोल करून जुळवली, हे तुला कळत नाही आहे का? असं ती सगळं मनातल्या मनात बडबडते. तेव्हा लावण्य म्हणते की एक्सक्यूज मी मामी, काय बोलताय तुम्ही? तुमच्या मनात कसला विचार सुरू आहे प्लीज जरा सांगा, असं ती बोलून दाखवते. आणि ती म्हणते की आता काय करायला हवं तेही सांगा. नंतर इथे ईश्वरी ही अंजलीला भेटायला येते आणि म्हणते की ताई, आज ना मी जरा लवकर निघणार आहे, तसं माझं आजीशी बोलून झालं आहे, फक्त मी तुम्हाला सांगण्यासाठी आता आली आहे. तेव्हा अंजली म्हणते की हो हरकत नाही, जा ना, काहीच प्रॉब्लेम नाही, आजीशी झालं आहे ना बोलणं, मग इट्स ओके. त्यावेळेला
तिला आता अंजली विचारते की काय गं ईश्वरी, काय झालं? तुझा चेहरा असा पडल्यासारखा का वाटतोय आणि अशी जराशी टेन्शनमध्ये असल्यासारखी का वाटतेस तू? असं ती विचारल्याबरोबर ईश्वरी म्हणते की हो ताई, आहे एक टेन्शन आहे, म्हणजे ना माझ्या डोक्याला जरा टेन्शनच आलं आहे. तेव्हा ईश्वरीला ती विचारते की का गं, काय झालं, काय टेन्शन आलं आहे तुला? तेव्हा ती म्हणते की ताई, कसं आहे ना, एखादी गोष्ट आपण जुळवण्यासाठी जात असतो, परंतु ती गोष्ट जुळवताना खूप प्रॉब्लेम येत असतो आणि एखाद्या व्यक्तीलाही आपण हर्ट करत असतो हे देखील समजतं, पण काय करायचं काहीच कळत नाही. तेव्हा मग आता अंजली म्हणते की काय झालं नक्की, मला नीट जरा सांगशील का? तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई, मी अर्णव सर आणि लावण्या मॅडमला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करते, परंतु तसं काही घडतच नाही आहे, घडतंय वेगळंच. आणि जे मी काही करते ना, त्यामुळे अर्णव सर आता माझ्यावर चिडले आहेत आणि ते मला ओरडले आहेत की हे जे काही करते ते ताबडतोब बंद कर म्हणून, आणि माझ्यावर गुस्सा झालेत ते. मी काय करू मला खरंच कळत नाही. त्यावर आता अंजली म्हणते की अगं, एवढंच घडलं आहे ना, ठीक आहे, अर्णव ओरडला आहे ना तुला, मग आता एकच गोष्ट करू शकते, ते म्हणजे तू त्याच्याशी व्यवस्थितपणे बोल, त्याला तुझा मुद्दा पटवून दे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की काय बोलणार मी अर्णव सरांशी? तेव्हा त्यावर ती म्हणते की एक काम कर, तू ना त्याच्यासमोर जा आणि त्याला सगळं काही सांगून टाक, जे काही घडलं आहे ते. आणि मग बघ, कसं आहे ना, कम्युनिकेशन हे खूप महत्त्वाचं असतं. कम्युनिकेशन गॅप आला की नाती दुरावतात, म्हणून दोघांमध्ये कम्युनिकेशन ठेवा, असं म्हणून ती आता तिला ऑप्शन देते. तेव्हा ईश्वरीलाही ते आवडतं. ती म्हणते की तुमचं अगदी बरोबर आहे बोलणं, आता मी बोलेन सरांशी. तेव्हा मग आता ती सरांशी बोलण्यासाठी म्हणूनच फोन लावते. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर बोल. ईश्वरी म्हणते की सर, मला ना जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं, त्यामुळे मला माझ्याशी जरा प्लीज बोलायला याल का? मी तुम्हाला सांगते तिथे याल का? तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय काय बोलतेस काय तू हे? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, रेनबो पॉईंटला याल का प्लीज? तेव्हा ईश्वरीला तो म्हणतो की नाही नाही येणार. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, असं प्लीज करू नका, काय ना किती काही झालं तरीही तुम्हाला यावंच लागेल, मला तुमच्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे तिकडे, म्हणूनच तुम्हाला यायला लागेल. आता अर्णव हा विचारत असतो की कशासाठी, पण तिकडेच कशाला? आणि मी एकदा तुला सांगितलं ना, मी येणार नाही आहे म्हणजे नाही येणार आहे. तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की नाही सर, याल तुम्ही, मी आता तुम्हाला बोलावलं ना तर तुम्ही नक्कीच याल, आणि हो, मी तुमची ना तिकडे वाट बघते, हां प्लीज लवकर या, रेनबो पॉईंट, असं ती त्याला पुन्हा सांगते. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर, ऐक मी नाही येणार आहे. आणि तेवढ्यातच ईश्वरीने समोरून फोन ठेवून दिलेला असतो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हिला कळतं ही बडबड करते, आगाऊ वागते आणि त्याच्यासाठी सॉरी पण म्हणते आणि परत आगाऊ वागायचं मात्र सोडत नाही, परंतु हिने मला तिथे का बोलावलं असेल, असा विचार अर्णवच्या डोक्यात येतो. आता ईश्वरी म्हणते की फायनली, म्हणजे आता मी जे काही ठरवलं आहे ना दोघांबद्दल, ते पूर्ण मला करायचंच आहे. आणि त्यामुळे आता ईश्वरीला तेवढ्यातच लक्षात येतं की बाबांना तिने सांगितलं होतं की आज मी लवकर येणार, म्हणून ती म्हणते की आज बाबांना फोन करून कळवायला हवं की मला उशीर होणार, कारण या कामासाठी मला उशीर होऊ शकतो. त्यावेळेला आता ती बाबांना फोन करते आणि संजयचा फोन वाजतो. तो म्हणतो की इशूचाच फोन आला आहे. तेव्हा म्हणतो की बोल गं इशू बाळा, काय झालं? अगं वाट बघतोय तुझी, येतेस ना लवकर? तेव्हा ते म्हणते की बाबा हो, तुम्हाला तेच सांगायला कॉल केला. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगून तर दिलं की मी लवकर येते, परंतु मला आज थोडा उशीर होणार आहे ह्या यायला. तेव्हा मग ते म्हणतात की अगो, मगाशी तर तू मला म्हणाली होतीस की मी येते, म्हणून मी वाट बघत होतो तुझी, आम्ही सगळेच वाट बघतोय. तेव्हा ती म्हणते की हो बाबा, आहे माझ्या लक्षात, परंतु काय झालं, अचानक ना समोर एक महत्त्वाचं काम येऊन गेलं आणि ते काम खरंच खूप जरुरी आहे आणि करायला हवं, आणि जर ते काम लावणीवर टाकूनही नाही चालणार हो, आणि असं काम असताना असं निघून येणं पण बरोबर दिसत नाही ना. तेव्हा मग लगेच संजय म्हणतात की हो, तुझंही ते म्हणणं बरोबरच आहे, त्यामुळे ठीक आहे, हरकत नाही, तुझं जे काही जरुरी काम आहे ते पूर्ण कर आणि ये, काम भगवान होत आहे, म्हणून तू तुझं काम आटप आणि जितकं लवकरात लवकर शक्य होईल तितकं ये. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो बाबा, मला तसंही खूप उशीरच होणार आहे, परंतु करते प्रयत्न मी. तेव्हा लगेच संजय म्हणतो की अगं, इशू येणार होती ना, ती नाही येणार आहे आता. मग त्यावर ती म्हणते की आता काय करायचं? नम्रता म्हणते की बाबा, तिला यायला उशीर होणार आहे ना, आपण एक काम करूया, आपण मस्तपैकी गेटवे ऑफ इंडियाला जाऊया. तेव्हा ती म्हणते की अगं, आता रात्रीचा अंधार असेल ना. त्यावर नम्रता म्हणते की अगं आई, रात्रीच्याच लाईटिंगमध्ये ते सगळं बघण्याची जास्त मजा असते, आपण जाऊन येऊया, खरंच खूप मजा येईल, आणि आपण इशूला पण वाटल्यास तिथे बोलवून घेऊ, आणि आत्याचं एक्झिबिशन गिरगावलाच आहे, तिलाही बोलवूया. तर आता मग ते म्हणतात की बरं चला आता, मग लवकर तयारीला लागा, आणि त्या तयारी करायला लागतात.
ईश्वरी आणि लावण्या त्या कॅफेमध्ये आलेल्या असतात तेव्हा तिथला मॅनेजर येतो आणि म्हणतो की मॅम तुम्ही सांगितलं आहे ना तसं सगळं काही करून ठेवलेलं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की ओके, म्हणजे मी सांगितलं आहे ते सगळं केलं आहे ना, इथे दुसऱ्या कोणाचीही बुकिंग नाही आहे ना. तेव्हा तो म्हणतो की नाही मॅम, इथे बुकिंग क्लोज करून ठेवली आहे मी. मग त्यावरती म्हणते की तुमचे पैसे तुम्हाला मिळालेत ना. तेव्हा तो म्हणतो की येस मॅम, आय गॉट इट. मग मॅनेजर तिथून निघून जातो आणि मग लावण्य म्हणते की ईश्वरी हे सगळं काय आहे, म्हणजे तू हे म्हणजे हॉटेल वगैरे हे सगळं कशासाठी करतेस, नक्की तुझ्या या सगळ्याच्या मागे काय मोटिव्ह आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की वाटलंच होतं मला, तुम्हाला ह्याच्याबद्दल जरा तरी शंका वाटणारच, कारण तुम्ही कधी पण सरळ दिमागाने विचार करतच नाही ना. तेव्हा मग ती म्हणते की नक्की हे सगळं करण्यामागे काय कारण आहे, प्लीज मला सांग. तेव्हा खरं खरं सांग. तेव्हा ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, आता तुम्ही विचारताय म्हणून मी तुम्हाला खरं खरं सांगते. काय ना, तुम्ही अर्णव सरांसाठी परफेक्ट आहात असं मला अजिबात आवडत नाही, वाटत नाही आहे. आणि अर्णव सर आणि तुमची जोडी ही अगदी व्यवस्थित असेल किंवा तुम्ही अर्णव सरांना खुश ठेवू शकता हे मला जाणवतही नाही. तेव्हा ती म्हणते की वॉट. मग ती म्हणते की हो, मला खरं आहे तेच मी तुम्हाला सांगितलं, परंतु मी हे सगळं करते ना फक्त आजीसाठी. आजीलाच हे हवं आहे की तुमची आणि अर्णव सरांची जोडी जुळली जावी आणि त्यांची इच्छा आहे फक्त फक्त मी त्याच्यासाठी हे सगळं करते, बाकी माझ्या डोक्यामध्ये असं दुसरं काहीही नाही आहे. तेव्हा मग लावण्य म्हणते की ओके, म्हणजे तू फक्त हे सगळं आजीसाठी करतेस. तेव्हा ती म्हणते की हो, फक्त आजीसाठी मी हे सगळं करते आहे, बाकी काहीही नाही. आणि तुमच्या तेड्या दिमागाने तुम्ही दुसरे कुठले विचार कराल हे मला अगदी व्यवस्थितपणे माहीत होतं, परंतु आजी तिची फार इच्छा आहे की तुमच्या दोघांचं जुळावं, त्यासाठी मी हे तुम्हाला मदत केली असं समजा. आता अर्णव सर इथे येतील, मग पुढची लढाई तुम्हाला स्वतःच लढायची. आता मी तुम्हाला रस्ता दाखवलाच आहे, आता या रस्त्यावर कसं चालायचं आहे, सगळ्या गोष्टी कशा मिळवायतात हे तुम्हालाच मॅनेज करावं लागेल. त्यामुळे मी आता इथून निघते आणि तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्हालाच डिसाईड करावं लागेल असं ती बोलते. त्यानंतर आता पुढच्या भागामध्ये अर्णव हा त्या कॅफेमध्ये आलेला असतो. तिथे पूर्णपणे अंधार असतो आणि आल्याबरोबर तो तिकडे ईश्वरीला शोधायला लागतो आणि तिथे कोणीच नसतं. लावण्य एका खुर्चीवर बसलेली असते आणि म्हणूनच आता अर्णव चालत चालत त्या खुर्चीजवळ जातो. त्याला कळत नाही की तिथे कोण बसलं आहे म्हणून. एवढ्याच आता तिथे समोर अर्णव येतो आणि लावण्य अगदी आनंदाने त्याच्याकडे बघायला लागते आणि त्याच वेळेला अर्णव हा लावण्या तू इथे काय करतेस असं विचारतो. मग त्यावेळेला आता लावण्य ही अगदी आनंदाने त्याच्याकडे बघायला लागते आणि अर्णव तिथून चिडून निघून चाललेला असताना ती पटकन त्याचा हात धरते आणि म्हणते की वेट फॉर अ सेकंड यार आय लव्ह यू असं म्हणून ती त्याचा हात धरून त्याला एक प्रकारे प्रपोजच करते. त्यावेळेला अर्णव हा तिचा हातातला हात हा पटकन झिडकारून टाकतो आणि रागाने स्वतःचा हात मागे घेतो आणि तो तिच्यावर खूप चिडलेला असतो. आता त्याच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं जे काही घडलं आहे ते याचं प्लॅनिंग हे ईश्वरीने केलं आहे, म्हणून तो चिडूनच आता ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि ईश्वरी ही अर्णवकडे बघते तर समोर अर्णव उभा असतो आणि तो खूप अगदी रागाने लालबुंद झालेला असतो आणि ईश्वरीकडे बघत असतो. तेव्हा ईश्वरी अर्णव सर तुम्ही असं लांबूनच म्हणते आणि तिच्या मात्र आता लक्षात आलेलं असतं की अर्णव नक्की इथे कशासाठी आला आहे ते. आता हे सगळं घडल्यानंतर अर्णव हा ईश्वरीवर रागवल्यानंतर ईश्वरी या मागचं सत्य हे अर्णवला सांगेल का आणि अर्णव त्याच्या मनातली गोष्ट नक्की ईश्वरीला सांगेल का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.